चंदगड तालुक्यातील रामपूर इथं नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा उत्साहात। जनतेशी नातं जपण्याचा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा संदेश। जलजीवन मिशन, सोलर कर्ज योजना आणि वनतारा प्रकल्पावर भर। चंदगड तालुक्यातील रामपूर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा उत्साहात झाला। या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना फक्त विकास कामे करून मतं मिळत नाहीत, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणं तितकंच महत्त्वाचं आहे असा स्पष्ट संदेश दिला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते। प्रारंभी राजेंद्र शिवणगेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करत रामपूर गावच्या ऐतिहासिक आणि सामाजिक वाटचालीचा आढावा मांडला। मुश्रीफ यांनी आपल्या भाषणामध्ये आरोग्य, शिक्षण आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले। जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित योजना तातडीने पूर्ण करण्यावर भर देत विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी वनतारा धर्तीवर प्रकल्प राबवण्याचा शासनाचा विचार असल्याचं सांगितलं। तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोलर ऊर्जेसाठी कर्ज योजना सुरू करण्यात येणार असून जितका वीज वापर तितकाच हप्ता या तत्वावर ही योजना कार्यान्वित होणार असल्याचं जाहीर केलं। राजकीय टीकेला उत्तर देताना मुश्रीफ यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत आरोप करण्यापूर्वी सहकार क्षेत्राचा अभ्यास करा, काम करून दाखवा, मग टीका करा असा टोला लगावला। शक्तीपीठ प्रकल्पाबाबत आपला विरोध कायम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। माजी आमदार राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या यशामागील संघटन शक्ती आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं कौतुक करत विकास कामे वेगाने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला। सभापती विलास नाईक यांनी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील 246 रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली, तर ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी आंदोलनांवरील कारवाईबाबत चिंता व्यक्त करत शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी अशी विनंती केली। या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सुखदेव शहापूरकर, डॉक्टर प्रतिभा चव्हाण, विद्याताई पाटील, संग्रामसिंह कुपेकर, अमर चव्हाण आणि सुधीर देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।